हा काय कर्नाटक मध्ये देखील बस ड्रायव्हरला काळं फासलं जातं महाराष्ट्राच्या। काय करतायत हे मिंधे? काय करतायत? शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक, विचारधारेचे वाहक, बरं का, हे वाहक काय वाहन चालकाच्या पण लायकीचे नाहीये। राऊत साहेब, तुम्ही दोन घटना म्हणालात, एक तर भैयाजी जोशींचं प्रकरण, भैयाजी जोशींच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेला या राज्य सरकारला निंदा ठराव आणून त्यांचा धिक्कार करावाच लागेल, नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाहीत, नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाहीत। तुमच्या दुधात भेसळ आहे आणि तुमच्या जन्मात भेसळ आहे। शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची हे सहन नाही करणार। आमचं रक्त खवळलंय कालपासून। कसे काय येऊन तुम्ही बोलू शकता? कोणी मराठी माणसाला जागा देत नाही, कोणी मराठी माणसाच्या खानपानावर बंदी आणताय, मराठी शाळा बंद केल्या जात आहेत, मराठी माणसांना नोकऱ्या नाही आहेत, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे। आता अधिकृतपणे तुमचे नेते सांगतायत मुंबईची भाषा मराठी नाही, मग कोणती भाषा आहे? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगावं। आणि त्यांचे जे दोन मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना, दोन मिंधे लाचार, बरं का, त्यांनी सांगावं, उभं राहून सांगावं त्यांनी विधिमंडळात आज हिंमत असेल तर। आणि नुसतं सांगू नका, निषेध करा, धिक्कार करा। ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांना सांगा परत हे वक्तव्य केलं तर याद राखा म्हणावं, बोला। अबू आझमीवरती बोलणं सोपं आहे हो। अबू आझमीवर बोलणं हे म्हणजे राजकीय ढोंग आहे, पण मराठी भाषेचा सरळ अपमान झालेला आहे। 106 हुतात्म्यांचा अपमान झाला, हे औरंगजेबाने केलं नाहीये काल। या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार आहात? सांगा ना। यांना तुम्ही सोडता येणार नाही। तुम्ही प्रशांत कोरडकरला सोडता, तुम्ही राहुल सोलापूरकरला सोडता, आणि आता तुम्ही भैयाजी जोशी सारख्या सन्माननीय व्यक्ती नाही सोडणार, कारण तुमचे ते सन्मानीय आहेत। सन्माननीय हे सगळे त्यांचे 3 सन्मानीय आहेत, प्रशांत कोरडकर, राहुल सोलापूरकर, ज्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा अपमान केला। आणि आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेचा अपमान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते करतायत। आणि हे लाचार सगळे सरकारमधले खाली मान घालून बसलेले